लोकसभा निवडणुकीचं मतदान दुसऱ्या टप्प्यातलं मतदान 2 दिवसांनी होणार आहे। इंडिया आघाडीचे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार अमर काळेजी आपल्यासोबत आहे। भाऊ काय सांगणार, पहिल्या टप्प्याचं मतदान जे होतंय ते कमी प्रमाणात लागलेलं आहे। वर्ध्यात काय होईल आणि कुठेतरी अंडरकरंट वाटतंय का? पहिल्या टप्प्यात सहसा नागपूर वगैरे जे आहे ते शहरी भाग झाला। शहरी भागामध्ये थोडं पर्सेंटेज ज्या पद्धतीनं अपेक्षित होतं ते नव्हतं, 49% झालं। परंतु मला पूर्ण विश्वास आहे की आमचा जर वर्धा मतदारसंघाचा विचार केला तर वर्धा मतदारसंघ हा जास्तीत जास्त ग्रामीण बेल्ट आहे आणि इथं शेतकऱ्यांचा अतिशय मोठा असंतोष, रोष सरकारवर आहे आणि ते त्या मतदानाच्या माध्यमातून तो असंतोष, रोष व्यक्त करणार आहे। त्यामुळे निश्चित सांगतो की वर्धा लोकसभा मतदारसंघातलं व्होटिंग पर्सेंटेज हे खूप मोठं राहील आणि मोठ्या पद्धतीनं लोक बाहेर येऊन मतदान करतील। भाऊ काय सांगणार, प्रचारादरम्यान वातावरण कसं होतं? अतिशय पॉझिटिव्ह रिस्पॉन्स लोकांकडून मिळतो आहे आणि अक्षरशः लोक त्रासले या 10 वर्षाच्या राजवटीला। खासदारांनी त्रासले आणि भारतीय जनता पक्षाच्या सरकारलाही त्रासले आहेत। फक्त आता केव्हा 26 तारीख येते आणि केव्हा EVMचं जाऊन बटन दाबतो याची वाट लोक बघतात आहे। प्रचारादरम्यान स्थानिक मुद्द्याकडे दुर्लक्ष होत आहे कुठेतरी आणि वर्धेमध्ये किंवा तुमच्या ग्रामीण क्षेत्रामध्ये काय योजना आहे? नाही, माझ्या योजना पण मी सध्या काही खासदार झालो नाही। 26ला मतदान आहे, 4 तारखेला निकाल आहे। मी पुढचं बोलणं काही उचित होणार नाही आणि लोकांना कोणी गृहीत धरू नये, लोकांना आपण गृहीत धरू शकत नाही। 17-18 लाख मतदार आहे, त्यामुळे मी काय करणार तो काही विषय नाही आहे। फक्त विषय असा आहे की 10 वर्ष इथे खासदार BJPचे होते, केंद्रामध्ये सरकार BJPचं होतं आणि लोकांना अपेक्षा होत्या की 10 वर्षामध्ये सरकार असल्यामुळे आणि खासदार BJPचे असल्यामुळे इथे मोठे चेंजेस येतील, काही नवीन उद्योग येतील, काही चांगलं काम होईल। पण काहीच झालं नाही। 10 वर्षापासून एक पूल होत नाही तुमचा बजाज चौकातला, अनेक रेल्वे ब्रिज आहे ते होत नाही। तर हे काय खासदारांचं टोटल फेल्युअर आहे। अमरजी काय सांगणार, आज शेवटचा दिवस आहे प्रचाराचा, नेमकं जनतेचा कसा प्रतिसाद मिळालेला आहे? अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे। जनरली लोकसभेच्या वेळेला इतका उत्साह लोकांमध्ये दिसून येत नाही नेहमी, पण यावेळेला प्रचंड उत्साह लोकांमध्ये आहे आणि म्हणजे लोकांना बदल हवा आहे आणि निश्चित ते फक्त वाट बघतात आहे की केव्हा मतदान येईल आणि केव्हा आम्ही EVMचं बटन दाबू। अमरजी, खरं तर जाहीरनामा हे सादर केलेला होता, नेमकं काय सांगणार कसं? नाही, त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं शेतकऱ्यांच्या दृष्टीनं जो वचन दिलं आहे मॅनिफेस्टोमध्ये ते की शेतकऱ्याच्या शेतमालाला त्याचा जो हमीभाव आहे त्याला कायदेशीर गॅरंटी, हा एक महत्त्वाचा विषय शेतकऱ्यांचा आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या महिलांच्या खात्यामध्ये वर्षाला 1 लाख रुपये, हे 2 अतिशय महत्त्वाचे विषय आहे। बाकी युवा न्याय, बाकी सर्व विषय आहेत। तर तो मॅनिफेस्टो जो आहे तो अतिशय सुंदर मॅनिफेस्टो हा काँग्रेस पक्षाने दिलेला आहे आणि इंडिया आघाडीचं सरकार आलं तर तो निश्चित या देशामध्ये इम्प्लिमेंट होईल। अमरजी, खरं तर शेवटचा प्रश्न असा आहे की वर्धेमध्ये 2 तुम्ही उमेदवार आहात, एक तर महाविकास आघाडीचे तुम्ही आहात, तर महायुतीचे खासदार जे रामदासजी तळस आहे आणि खरं तर आता त्यांच्याकडलं एक कौटुंबिक प्रकरण समोर आलेलं आहे, असं काय त्यावर थोडं भाष्य काय करा? नाही, आता काय, ही आमची संस्कृती नाही आहे की कोणाच्या घरामध्ये झाकून आम्ही जे बोलू ते सार्वजनिक बोलू। खासदारांना निवडून दिलं होतं ते लोकांचे प्रश्न सोडवण्याकरता, त्यांच्या घरामध्ये काय चालतं तो त्यांचा वैयक्तिक विषय आहे, मी त्याच्यामध्ये पडू इच्छित नाही। तो त्यांचा विषय आहे, त्यांनी तो विषय बघावा आणि ही आमची संस्कृती नाही आहे आणि ही शिकवण नाही आम्हाला की त्यांच्या घरामध्ये जे काही चालू असेल त्याच्यावर मी आता तुम्ही पहा ना, मी एकही माझे एवढे भाषणं झाले जिल्ह्यामध्ये, एकाही भाषणामध्ये मी त्यांच्या सुनेचं नाव घेतलं नाही ना मी त्यांच्या मुलाचं नाव घेतलं। मी जे बोललो ते खासदारांवर बोललो, कारण की आमच्यासाठी रिस्पॉन्सिबल खासदार आहे। आम्हाला खासदारांकडून अपेक्षा होती ते आम्ही त्यांना बोलू। त्यांच्या कुटुंबात काय चालतं तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, तो त्यांनी बघावा। राष्ट्रवादी काँग्रेसने तुम्हालाच का निवडला? राष्ट्रवादी काँग्रेसने तुम्हालाच का निवडलं तर माझ्या नशिबात असेल असं वाटते मला, कारण की मी तर तिकीट मागितली नव्हती पक्षाची, तो योगायोगाने झाले। आता योगायोगाने तिकीट भेटली असं समजायचं आहे आणि पवारसाहेबांचं मी मनापासून आभार मानतो की त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला आणि जिल्ह्यातले जे नेते आहेत, समीरभाऊ देशमुख असेल, राजूभाऊ तिमांडे असेल, अजून काही आहेत ज्यांनी पक्षाकडे तिकीट मागितली होती, परंतु त्यांनीसुद्धा मोठं मन करून माझ्या उमेदवारीला मान्यता दिली। हा जो मोठेपणा समीरभाऊंनी दाखवला आहे, राजूभाऊ तिमांडेंनी दाखवला आहे, त्याच्याबद्दल त्यांचंसुद्धा मनापासून आभार मानतो। आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मी काल पक्षामध्ये प्रवेश केला, आज तिकीट भेटली, त्यामुळं
त्या कार्यकर्त्यांनीसुद्धा मला स्वीकारलं. त्याबद्दल राष्ट्रवादीच्या प्रत्येक नेत्यांचं आणि कार्यकर्त्यांचं, सुरेश भाऊंचं, सुधीरभाऊ कोठारींचं, अतुलचं, वांदिले सर्वांचं मनापासून आभार मानतो. नक्कीच महाविकास आघाडीचे उमेदवार अमरजी काळे यांनी आपल्याशी खास बातचीत केलेली आहे. रिपोर्टर स्नेहा भोगे, देशोन्नती, वर्धा.